तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा दुसरा भाग बघत आहात तुम्ही. पहिला भाग तुम्ही एन्जॉय केला ना, जबरदस्त अमेझिंग होता. तर दुसऱ्या भागामध्ये बघा, अर्जुनची एंट्री त्यांनी दाखवली आहे आणि इथे प्रिया आता पूर्णाजीला आणि कल्पनाताईला सांगत असते, बघ मामी, अर्जुन तिथे कशाला गेला त्या सायलीची बाजू घ्यायला. आता तिथे जाऊन तो तिची बाजू घेणार आणि आपल्या सुभेदारांचीच बदनामी होणार. आण मामी आण, तो मोबाईल इकडे आण, मला ना हे सगळं बघवलं जात नाही. शी शी शी, काय करतोय हा अर्जुन. मला तर आता कीव येते अर्जुनची. पण प्रेक्षकांनो, कीव करावी ना ती अर्जुन सायलीची. प्रेक्षकांनो, अमेझिंग. आज सायलीने मधुभाऊंना काय बंड पुकारलाय, खूप छान दाखवलंय त्यांनी. अर्जुनच्या जीवासाठी ती आता वाटेल ते करायला तयार झाली आहे. अर्जुन सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू बघतो आणि त्याला ते सहन होत नाही. आता तो पेटून उठलाय. सगळ्या पत्रकारांना तो जे सडेतोड उत्तर देतो ते बघत राहा. पत्रकार त्याला विचारतात, तुम्हीच आहात ना अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो, हा मीडिया इथे आलाच कसा काय आणि कोणाची परमिशन घेऊन तुम्ही इथे आला आहात. ते पत्रकार म्हणतात, तुम्हीच आहात ना अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मीच आहे अर्जुन सुभेदार. ज्याच्याबद्दल आणि ज्याच्या बायकोबद्दल तुम्ही घाणेरडे आरोप करता आहात ना, इथे उभे आहात ना तुम्ही, तोच आहे मी अर्जुन सुभेदार. तुम्हाला लाज वाटते का हो, असे घाणेरडे आरोप करताय तुम्ही माझ्या बायकोवर. तुमचे वर्क एथिक्स कुठे गेलेत. मग आता ते पत्रकार म्हणतात, आम्हाला असं कळलंय की तुमचं लग्न खोटंय. अर्जुन चिडून म्हणतो, तुमचं तोंड बंद करा आता. आणि तू कोण आहेस रे, तुला माझं मॅरेज सर्टिफिकेट दाखवावं एवढी लायकी आहे का तुझी. आणि हे असे आरोप करतोयस ना माझ्यावर, आता मी तुझ्यावर मानहानीची केस करतो की नाही ते बघच. विसरू नकोस मी कोण येते. आणि तुम्ही कोण समजता हो सगळे स्वतःला. दुसऱ्याच्या पर्सनल लाईफ बद्दल असे चुकीचं पसरवता. कोणी अधिकार दिला तुम्हाला हे सगळं करण्याचा. मग आता अर्जुन सगळ्यांना म्हणतो, इथून आत्ता निघाला नाहीत ना तर बघा, गेट आउट फ्रॉम हिअर, गेट आउट म्हटलं ना निघा म्हणून. आता हे सगळे पत्रकार चिडीचूप होऊन जातात आणि चुपचाप तिथून निघून जातात. प्रेक्षकांनो, आता मात्र सायली अर्जुनला बघून समाधान व्यक्त करते की अर्जुनने तिथे येऊन सायलीची अब्रू वाचवली. पण आता मला खरं सांगा प्रेक्षकांनो, या मधुभाऊंना काय प्रॉब्लेम आहे. आता अर्जुन तिथे आल्यानंतर एवढी जर बदनामी होतीये तर सायली अर्जुनने सोबत राहावं, एक साधा सरळ पॉइंट आहे. पण नाही, या दोघांना त्रास देण्यातच या सगळ्यांची काय मानसिकता लपली आहे हे यांनाच माहिती. प्रियाने हे सगळं सहहेतुक केलंय, यात काही शंका नाहीये. आणि आता ती बडवून चढवून रंग देऊन सांगतेय या सगळ्यांना. कल्पनाताई आणि पूर्णाजी तर ऑलमोस्ट डोक्यावरच पडलेले आहेत. आपण इथे फक्त पात्राबद्दल बोलतोय बरं का. मग आता प्रिया म्हणते, मी म्हंटल होतं ना मामी, हा अर्जुन रोज जातो तिथे चाळीमध्ये, काय गरज आहे त्याला तिथे जायची. वेडाबिडा झालाय का अर्जुन. बघ मामी बघ, आता मीडियामध्ये पसरणार नाही का की अर्जुन सुभेदार सुद्धा चुकलाय म्हणून. त्याने सायलीशी कॉन्टॅक्ट ठेवले, संबंध ठेवले आणि सुभेदारांना असं वेठीस धरलेलं आहे. आता पूर्णाजी म्हणतात, हो ग खरंच, अगं एवढी वर्ष आम्ही सगळी इज्जत कमवली आणि आता ह्या मुलीमुळे ही सगळी इज्जत मातीमोल होणार का. मग प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, आपला प्रॉब्लेम काय आहे. अर्जुन तिथे त्या सायलीच्या मागे मागे जातोय, हे कळतंय का तुला. बापरे बापरे पूर्णाजी, आता ना मला ना हे सगळं बघवत नाहीये ग. काय करून ठेवलंय या अर्जुनने सगळं. शी शी बाबा शी. आता तो मोबाईल हातात न घेते कल्पनाताईंच्या आणि लगेच अशी वाटेल तसं बोलून निघून जाते. काय रंगवते ही प्रेक्षकांनो, कमाल आहे नाही. म्हणजे मला या पात्राचीच कमाल वाटते. म्हणजे अख्ख्या जगामध्ये खरंच ही एकटी हुशार आहे का. म्हणजे हिच्या कल्पना शक्तीची कल्पना कुणीच करू शकत नाही. काय दाखवलंय, अमेझिंग. खरंच अवॉर्ड मिळाला पाहिजे. तर आता पुढे बघा, कल्पनाताई त्याच्यातून जास्ती हुशार. आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, अहो अर्जुनला का कळत नाहीये, कसा हट्टीपणा करतो हा मुलगा. आपल्याला एवढा त्रास होतोय पण त्याचा हट्टीपणा काही कमी व्हायला तयार नाहीये. आता पूर्णाजी त्याच्यातून आणखीन कनवाळू. पूर्णाजी म्हणतात, अगं आपल्याला इतका त्रास होतोय कल्पना, विचार कर तन्वीला किती त्रास होत असेल. अरे बाप रे. मग आता कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, आपलंच चुकलंय, आपण तन्वीला ओळखण्यात उशीर केला ना, त्याची शिक्षा आपण भोगू लागलोय. आता इकडे पहा प्रेक्षकांनो, अर्जुन बिचारा जेन्युनली मधुभाऊंची माफी मागायला जातो. पण ना प्रेक्षकांनो, म्हणजे मी सहज पर्सनल कमेंट करते इथे, जगात चांगलं वागून काही मिळत नाही, तसंच झालेलं आहे. आता अर्जुन माफी मागतो मधुभाऊंची, पण मधुभाऊ मात्र वेगळ्याच आवेशात आहेत. आज मधुभाऊ अमरीश पुरीचे बोगॅम्बो झालेले आहेत. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ माफ करा मला, माझ्यामुळे तुम्हाला नको नको ते ऐकावं लागलं. खरं तर हे सगळं मीडियापर्यंत कसं पोहोचलं, काय पोहोचलं याची मला कल्पनाच नाहीये मधुभाऊ. हे सगळं असं पोहोचायला नको होतं. आता तो गुंड बघा कसं बघतोय अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हे सगळं चुकीच्या पद्धतीने तिथपर्यंत गेलंय.
आणि मला तर वाटतंय हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय. मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका. हा जो कोणी असेल ना या सगळ्या स्कॅमच्या मागे मी त्याला शोधून काढणार. मधुभाऊ खरंच मला माफ करा. पण आता ते दोन्ही गुंड एकमेकांकडे बघायला लागतात आणि आता बोगॅम्बो चिडतात आणि म्हणतात, झाली का रे तुझी नाटकं करून? म्हणजे आपले मधुभाऊ बरे का. मधुभाऊ म्हणतात, समाज काय म्हणेल या भीतीमुळे मी आतापर्यंत तुझ्याशी खूप चांगला वागत आलो रे. आता अर्जुन बिचारा त्यांच्याकडे केविलवाणा बघतोय. मधुभाऊ म्हणतात, माझ्या मनात नव्हतं तरी सुद्धा मी तुला मकर संक्रांतीच्या वेळेला सहन केलं, तुला सहभागी केलं त्या उत्सवामध्ये. मधुभाऊ पुढे म्हणतात, आज जे निघाले त्यापेक्षा अधिक धिंडवडे आता काय निघणार. आता ते विचार करतायत की तशी बदनामी झाली अशी बदनामी झाली तर आता या अर्जुनला आपण अजून अपमानित करू. मधुभाऊंची माफी मागायला लागतो पुन्हा अर्जुन. मग मधुभाऊ म्हणतात, माफी मागायला तोंड उघडलंस तर खबरदार, अजिबात माफी मागू नकोस माझी. कुसुम मधुभाऊंकडे बघतच राहते. आता हे सगळे गुंड त्या गोष्टीचा फायदा घेतात बरं का. आता मधुभाऊ म्हणतात, बघा बघा चाळकऱ्यांनो, बघा या माणसाचा खरा चेहरा बघून घ्या. हा माणूस नाहीये, हा राक्षस आहे, राक्षस. तुम्ही त्याला आतापर्यंत गुणी समजत होतात ना, पण हा माणसाच्या वेशात राक्षस निघालाय. आता लगेच पुढचे चाळकरी पण बोलायला लागतात सगळे ते गुंड, अरे हो हा तर राक्षस निघाला, याने आपल्या चाळीतल्या मुलीची अब्रू अशी म्हणजे बदनाम केली. ते दोनच गुंड बोलतायत बरं का मुद्दाम, या माणसामुळे आपल्या चाळीतल्या मुलीच्या चारित्र्यावर चिखलफेक झालाय वगैरे वगैरे. आता मधुभाऊ आणखीन आवेशामध्ये येतात. बरं हे कृत्य त्यांनी का केलं ना हे माझ्या डोक्याच्या वर गेलंय बरं का प्रेक्षकांनो. आता ती सायली बघतच राहते हे मधुभाऊ असे काय बोलू लागले म्हणून. आता यापुढे मधुभाऊ काय करतात, ते चाळकरी जेव्हा असे वाटेल ते आरोप करत असतात ना अर्जुनवर, तेव्हा सायलीचा दंड धरतात आणि त्या सायलीला अर्जुनच्या अंगावर फेकतात. सायली आता अर्जुनकडे बघतच राहते आणि अर्जुन सायलीकडे. दोघं बिचारे केविलवाणे एकमेकांकडे बघतायत. कुसुमला तर बिचारीला काय बोलावं ते सुचेना. तिला ही सगळी परिस्थिती बघून खूपच वाईट वाटायला लागतं. आता मधुभाऊ या सायलीला अर्जुनच्या असं अंगावर फेकतात तिचा दंड धरून आणि अर्जुनला काय धमकी देतात ते बघा. सायली बिचारी भांबावल्यासारखी अर्जुनकडे बघत असते. दोघांनाही कळे ना हा काय प्रकार चालू आहे सगळा. म्हणजे आता या दोघांचे खरं तर चांगले संस्कार म्हणावेत प्रेक्षकांनो. खरंच दोघांमध्ये किती संयम आहे. दुसरे कोणी असते तर बंड करून एव्हाना निघून गेले असते. पण शेवटी सहन करायला सुद्धा मर्यादा असतात हे आज सायलीने दाखवून दिलंय बरं का. आणि कमाल दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो एपिसोड. मी हे तुम्हाला खरंच सांगतेय, काय आहे ना या मालिकेमध्ये थोडा स्लो डाऊन जरी असला ना तरी काय अप करतात ही मालिका. अमेझिंग, खरंच अमेझिंग. आता मधुभाऊ सायलीला असे धमकवतात आणि म्हणतात, सायली आणि अर्जुन तुमच्या दोघांचं जे काही चाललंय ना ते मला दिसत नाही असं नाहीये. मला मूर्ख समजण्याचा प्रयत्न करू नका. सायली तुला शेवटचं सांगतोय मी. आता अर्जुन सायलीकडे केविलवाणं बघायला लागतो. आता मधुभाऊ म्हणतात, आता तू यापुढे इथून निघशील ना तर सरळ स्वयंपाकघरात जाऊन बसशील आणि आता स्वयंपाकघराच्या खिडकीतून सुद्धा तू डोकावणार नाहीयेस, बाहेरच्या खोलीत सुद्धा तू पाऊल ठेवणार नाहीयेस. सायलीला आधी जे होते त्यापेक्षाही जास्ती कडक रिस्ट्रिक्शन आता मधुभाऊंनी घातलेत. आणि प्रेक्षकांनो गैरसमज नका करून घेऊ. शेवटी मधुभाऊ एक बाप आहेत. त्यांना सध्या कळत नाहीये की नेमकं कसं वागावं आणि ही सिच्युएशन प्रत्येकाच्या आयुष्यात येते. गैरसमज होत राहतात. तसंच मधुभाऊ फक्त स्वतःच्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून हे रिस्ट्रिक्शन्स तिच्यावर लादतायत. आता मधुभाऊ म्हणतात, खबरदार जर बाहेर आली आणि या माणसाला भेटलीस तर याद राख सायली, गाठ माझ्याशी आहे. असं म्हणून आता त्या धिप्पाड अर्जुन सुभेदाराचा दंड मधुभाऊंनी पकडलाय. आणि आता इथे ना प्रेक्षकांनो तुम्हाला साऊथ मूवी पाहिल्यासारखं वाटेल. कुसुम केविलवाणी पाहतीये, सायली केविलवाणी पाहतीये की हे मधुभाऊ काय करताय. मधुभाऊ अर्जुनला धमकवत म्हणतात, आता तुझं तोंड इथे दाखवलंस ना तू तर याद राख, चाल. असं म्हणून त्याने अर्जुनला फरफटतच त्या चाळीच्या गेट पर्यंत नेलंय. अर्जुन बिचारा काय करणार आता, एवढा मोठा माणूस आपला अपमान करतोय पण तो बिचारा लहान आहे त्यांच्यापेक्षा, तो चुप्प बसलाय. सायली अर्जुनचा हात असा सोडवायचा प्रयत्न करतेय पण मधुभाऊ मात्र बोगॅम्बो झालेले तास. बाप रे बाप, त्यांनी अर्जुनचा हात ओढत ओढत त्याला त्या गेट पर्यंत आणलंय. आणि हा सगळा प्रोमो तुम्ही टीव्हीवर वगैरे बघितलाच असेल प्रेक्षकांनो. या कलाकारांच्या मेहनतीला सलाम. आणि आज मी पण बिना नाश्ता केल्याची बसले हो, केव्हाची एपिसोडची वाट बघते. एखादा लाईक माझ्यासाठी पण करून टाका. आता मधुभाऊ एवढा अख्खा धिप्पाड अर्जुनला असे फेकतात हे जरा ओव्हर वाटलं प्रेक्षकांनो, कारण असं उडून तो अर्जुन खाली पडलाय बदकन. मधुभाऊ त्याला आता धमकवतात.
हा सीन रंगवलाय त्यांनी. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, आता तू जर पुन्हा माझ्या चाळीत दिसला तर मी आता पोलिसांना बोलवेल आणि आता पोलिसांकडे कंप्लेंट करेल मी की तू माझा आणि माझ्या मुलीचा मानसिक छळ करतोयस. सायली त्यांना रोखत असते. अहो मधुभाऊ, काय बोलताय तुम्ही हे सगळं? आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, तू तर वकील आहेस रे, तुला माहितीच असेल मानसिक छळ करण्याची काय शिक्षा मिळते ते. आता असं मधुभाऊ बोलतात तेव्हा अर्जुन बिचारा केविलवाणं बघतोय त्यांच्याकडे. मधुभाऊ म्हणत असतात, आता इथून चुपचाप निघायचं आणि आता फिरकलास ना या चाळीकडे तरी चल निघ इथून. असं मोठ्या आवेशात मधुभाऊ त्या अर्जुनला ओरडताय आणि त्या चाळीचं गेट पण त्यांनी आता बंद करून टाकलेलं आहे. सायलीची केविलवाणी धडपड सुरू आहे अर्जुनला वाचवण्याची, अर्जुनला म्हणजे सांभाळण्याची, की थांबा मधुभाऊ, असं करू नका. सायली सारखी अर्जुनच्या नावाने ओरडत असते, अर्जुन सर. पण मधुभाऊ जोशमध्ये येतं प्रेक्षकांनो, आणि जोशमध्ये होश गेलाय त्यांचा असं म्हणायला हरकत नाहीये. सायली अशी त्या गेटच्या आडून अहो अर्जुन सर असं करत असते. म्हणजे ते ड्रॅमॅटिक अगदी मस्त रंगवलंय त्यांनी की कसे हे दोघं जण आणखीन बिचारे पेचात पडलेत. आता एवढे दुश्मन त्यांच्या आयुष्यात ते बिचाऱ्यांच्या, काय या दोघांचं खरं आहे प्रेक्षकांनो. या दोघांना खरंच आता बंड करावं लागेल. आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडनं विनंती आहे, आता जागे व्हा. या दोघांना सांगते मी, अर्जुन आणि सायली, करा काहीतरी एकमेकांसाठी. आता सायलीला असे फरफटत नेत आहेत ते. सायली ओरडतीये, अर्जुन ओरडतोय मिसेस सायली, आणि सायली तिकडून अर्जुन सर ओरडतीये. अगदी फिल्मी दाखवलंय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीला ते आतमध्ये नेतात घरामध्ये आणि असे आपटतात त्या स्वयंपाकघरात, आणि इकडे अर्जुनला ते गुंड घेरून धरतात. आता हे सगळं प्रियाचं प्री प्लॅन आहे. यात न कळण्यासारखं असं काहीच नाहीये आपल्याला. मधुभाऊ सायलीला आता स्वयंपाकघरात नेऊन असे आपटवतात आणि आता सायलीला पुन्हा धमकवतात. म्हणजे अर्जुनला दिली धमकी, आता सायलीला धमकी देतात. सायली म्हणत असते, मधुभाऊ माझं ऐकून तरी घ्या. मधुभाऊ म्हणत असतात, आता इथून बाहेर पडलीस तर याद राख, आता तुझी नजर इथून बाहेर जाणार नाही आणि बाहेरच्याची नजर तुझ्यावर येणार नाही. दिसेल तुला सायली आता सगळं. असं म्हणून ते सायलीला धमकवत असतात. तिकडनं अर्जुन गेटमधनं ओरडत असतो, मधुभाऊ बाहेर या, अहो मला बोलू द्या, ऐकून घ्या माझं. पण नाही बाबा, त्याचं ऐकायला कोणीच नाहीये, सगळे लोक तमाशा बघतायत. अर्जुन म्हणत असतो, अहो मधुभाऊ गैरसमज झालाय तुमचा, माझं काय ऐकत नाहीये तुम्ही. अर्जुन बिचारा इकडे केविलवाणी धडपड करतोय, तिकडे मधुभाऊ फुल जोश मध्ये आहेत. मधुभाऊनी कड्या कुलप घेतलेत, लागले त्या म्हणजे त्या खिडकीला साखळ्या बिखळ्या लावल्या, त्यांना सापडल्यावर ऐन वेळेवरती एवढ्या सगळ्या साखळ्या, त्या साखळ्या लावल्या. आता ते मध्ये प्रकाश सुद्धा येणार नाही मध्ये, अशी पूर्ण त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. सायली ओरडतीये, अहो मधुभाऊ असं नका करू. हे सगळं थरार त्यांनी एकदम म्युझिकल रंगवलाय. इकडे अर्जुन ते गेट उघडायचा प्रयत्न करतो तेव्हा ती सगळीच्या सगळी गुंड अर्जुनवर चाल करतात आणि जोरात अर्जुनला मारतात. अर्जुन आता जमिनीवर पडलाय. आता या लोकांनी काय केलंय, गेट लावून घेतलंय जेणेकरून कुठलाही चाळकरी अर्जुनला मदत करू शकणार नाही. आणि आता अर्जुनला हे मारायचा प्रयत्न करतात प्रेक्षकांनो. आता एका पॉइंटला अर्जुन हे सगळं अगदी समजूतदारपणे हँडल करत असतो, पण जेव्हा डोक्याच्या वर प्रश्न जातात ना तेव्हा जास्ती होतं. आता तो गुंड अर्जुनच्या समोर येऊन म्हणतो, काय रे सुभेदार, आमच्या चाळीतल्या पोरीचे अब्रू घालवतोस काय, लाज वाटते का तुला? आता अर्जुन हात जोडून रिक्वेस्ट करतो त्यांना, हे बघा तुमचा गैरसमज झालाय, मला एकदा फक्त मधुभाऊंना भेटू द्या, प्लीज ऐकून घ्या, मला एकदाच बोलू द्या त्यांच्याशी. पण तरी सुद्धा तो गुंड अर्जुनला लोटून देतो अक्षरशः. आता अर्जुनला सुचेना काय करावं, कसं मधुभाऊंपर्यंत पोहोचावं. पण हे सगळं प्रियाचं प्लॅन आहे आणि प्रिया हे सगळं न भरेल प्रेक्षकांना. वाईट कर्माचे जे फळ आहेत ना ते वाईटच मिळतात. इथून पुढे तुम्ही कल्पनाताईंचा खूप रागराग करणार आहे, कारण कल्पनाताईंनी जे केलंय ना ते भयंकर आहे. प्रतापराव घरी आलेत आणि ते म्हणतात, काय झालं तुम्हा दोघींना, तुम्ही फोन करून का बोलवलत मला, काय ग काय झालं कल्पना? मग आता त्या दोघी काहीच बोलत नाहीत. मग प्रतापराव ओळखतात आणि म्हणतात, अच्छा असे होय, म्हणजे तुम्ही दोघींनी सुद्धा तो व्हिडिओ बघितलेला दिसतोय. कल्पनाताई कसं नसं तोंड करतात आणि म्हणतात, माझा तर संताप झालाय, अर्जुनला आपल्या तिथे जायची काय गरज होती. प्रतापराव पण कल्पनाताईंच्या होला हो मिळवत म्हणतात, हो ग कल्पना, माझी किती चिडचिड झाली माहितीये का तुला, पण आपण काय करणार आहोत, अर्जुन आपलं ऐकत नाही, काय करू शकतो आपण, तो काय लहान राहिलाय का? पण आता बघा प्रेक्षकांनो, खरं तर कल्पनाताई एक स्त्री आहेत आणि त्यांनी सायलीवर कधी एकेकाळी खूप माया केली होती. त्यांनी ऍटलिस्ट हा विचार करायला पाहिजे होता की सायलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत लोक, कमीत कमी एक सासू म्हणून नाही पण स्त्री म्हणून तिची बाजू घ्यायला हवी होती. पण तसं तर झालंच नाहीये, काहीतरी विचित्रच विचार केलाय यांनी. कल्पनाताई असं बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणतात,
हे बघ प्रताप, मला माहिती आहे आपल्याला काय करायचंय. आपला अर्जुन लगाम वागतोय ना, तर आपण त्याच्यावर लगाम घालूयात. आता ते प्रतापराव म्हणतात, काय बोलताय तुम्ही दोघी जणी. म्हणजे हे वडील म्हणून व्यवस्थित विचार करतात बरं का प्रतापराव. आता या दोघींनी ना एक प्लॅन त्यांना ऐकवलाय, जो त्यांनी आपल्याला ऐकवला नाहीये. पण प्रतापराव तो प्लॅन ऐकून पांढरे पडलेले आहेत. आता तो प्लॅन काय आहे ना, तो पुढच्या सीनमध्ये तुम्हाला तो प्लॅन दिसेल. आता बघा, तत्पूर्वी या गुंडांनी अर्जुनला मारहाण केली आहे. आता ते गुंड अर्जुनला मारायला लागतात आणि म्हणतात, काय रे, आमच्या चाळीतल्या पोरींची इज्जत म्हणजे आमची इज्जत आहे आणि तुझ्यामुळे आमच्या पोरीच्या इज्जतीचा तमाशा झालाय, असं म्हणून ते अर्जुनला बेदम मारतात आणि म्हणतात, तुला सरळ करायला कशाला पोलीस पाहिजे रे, आम्ही करतो ना तुला सरळ. आता अर्जुनला हे असह्य झालंय आणि एका पॉइंटला अर्जुनने त्या गुंडाचा हात असा पिरगाळलाय ना, इथपर्यंतच दाखवलंय त्यांनी. आणि अर्जुन आता एकदम ढाण्या वाघासारखा लढायला लागलाय. प्रेक्षकांना खूप रंगवून सांगते मी तुम्हाला. आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. आता प्रतापराव म्हणतात, अगं काय बोलतेस तू कल्पना, अगं तन्वी सोबत अर्जुनचं लग्न. अगं त्याने तुला सांगितलं ना की त्याला तन्वी सोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्ट केला. तुम्ही दोघे असं कसं विचार करू शकता. आता कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला कळत नाही का हो, आपल्या अर्जुनने तेव्हा मूर्खपणा केला म्हणून आपण त्याला पुन्हा तसंच वागू द्यायचं का. म्हणजे त्याला त्या आगीत जायचं नव्हतं, तर ही बाई पुन्हा त्या आगीत लोटू लागली. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो यांच्या विचारसरणीला. पण आता ना मला म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे का, तुम्ही कमेंट करून सांगा. आता प्रतिमा आत्याच या लग्नाला नकार देतील. आता पुढे बघा काय झालंय. प्रतापराव असं बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, काय हे, म्हणजे अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे हे कारण होतं. आता कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई, त्याने मला तसं सांगितलं, पण मी पण त्याची आई आहे, मला माहिती आहे ना त्याला काय पाहिजे आणि काय नाही ते. त्याच्यापेक्षा जास्ती मला कळतं त्याचं सुख कशात येते. आणि तेव्हा त्याने तन्वीला नाकारलं, त्याचे वाईट परिणाम आपण भोगलेत ना, मग आता कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. आताची परिस्थिती वेगळी आहे. पण प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, हे बघ पूर्णाई, मला कळतंय तुमच्या दोघींचं बोलणं, पण कशासाठी घाई करताय तुम्ही. आता सध्या थोडं शांत राहा. पण आता पूर्णाजी इमोशनल करतात प्रतापरावांना आणि म्हणतात, अरे बाबा प्रताप, मी 20-22 वर्ष थांबले रे, अजून किती थांबू. मग कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला कळत नाही आहो, आपल्या मुलाला आपल्याला योग्य वळणावर आणायचं ना, तर मग आपण घाई करायला. आज आपली समाजामध्ये बदनामी होते, उद्या सगळीकडे अजून बदनामी होईल. आपण आपल्या अर्जुनला व्यसन नको का घालायला. अरे तो काय बैल आहे का व्यसन घालायला, काय बोलताय हे सगळेजण. आता कल्पनाताई म्हणतात, तुम्ही काहीही करू नका, आता फक्त रविराज भाऊजींना फोन करून सांगा हे सगळं. पूर्णाजी म्हणतात, हो प्रताप, मी सांगते ना तुला, लाव बरं फोन, प्रतिमाला फोन लाव, नाही तर रविराजला लाव. आता ते प्रतापराव बिचारे मजबूर, काय बोलणार बायको पुढे आणि आई पुढे. पण त्यांना हा निर्णय पटलेला नाहीये, हे मात्र तितकंच खरं आहे आणि त्यांचं बरोबर आहे आणि योग्यच आहे. प्रेक्षकांनो, आता टेन्शन नका घेऊ, आपण फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दल चर्चा करतोय. तर आता पुढे काय काय होतंय ना, त्यासाठी बघत राहा. आता ते प्रतापराव लगेच रविराजला कॉल लावतात. ठीक आहे, लावतो मी फोन, असं म्हणून हॅलो रविराज, एवढंच काय ते सीन दाखवलाय. पण प्रेक्षकांनो, मी सांगते त्याप्रमाणे 100% प्रतिमा आत्या या लग्नाला कधीही होकार देणार नाहीत. त्या नक्की नकार देणार आहेत आणि मग त्या स्वतः सुचवतील की म्हणजे हिचं लग्न, तन्वीचं लग्न अश्विनशी लावून द्या. अर्जुनच्या मनात नाहीये तर कशाला लग्न लावता. बघा हा, तुम्ही असंच होईल, मला तरी वाटतंय. माझा अंदाज बरोबर आहे का, कमेंट करून सांगा. आता अर्जुन या गुंडांना पुन्हा रिक्वेस्ट करतो की हे बघा, एकदा मला मधुभाऊंना भेटू द्या, सोडा मला, असं म्हणून तो ते गेट उघडायला लागतो. तेव्हा ते गुंड पुन्हा त्याला रोखतात आणि 4-5 जण त्याला असे धरतात आणि म्हणतात, तुला चांगला माणूस समजत होतो रे आम्ही, तू त्या सायलीचा गैरफायदा घेतलास आणि तुझं काम झाल्यावर घरी पाठवलं काय तिला. आता अर्जुन त्यांना ओरडून सांगत असतो, आमच्या दोघांचं लग्न झालंय. आता सायली बघा प्रेक्षकांनो, सायली तिचे डोळे पुसते आणि मधुभाऊंना सडेतोड उत्तर देते. सायली म्हणते, मधुभाऊ. आता कुसुम म्हणते, काय झालं सायली. सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना, ज्यांच्यावर मी माझ्या सख्ख्या वडिलांपेक्षा जास्ती प्रेम केलं, ज्यांनी रस्त्यावरून उचलून मला घर दिलं, मला आसरा दिला, मला अन्न दिलं, तेच मधुभाऊ आहात ना तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्ही प्रेम दिलत मधुभाऊ आणि नवीन आयुष्य सुद्धा दिलं. आणि आज तुम्ही माझ्या त्याच नवीन आयुष्याची माती करायला निघालायत का, कशासाठी मधुभाऊ. आता हा प्रश्न जेव्हा सायली विचारते तेव्हा मधुभाऊ सायलीकडे बघतच राहतात. प्रेक्षकांनो, सायलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय ना प्रेक्षकांनो, आपण या मालिकेवरती प्रचंड प्रेम करतो. आपलं प्रेम या मालिकेसाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे तितकंच खरं आहे. पण मजा आली की नाही आजचा महा एपिसोड बघून. तर आजच्या महा एपिसोडचा
आजच्या महा एपिसोडचा हा लास्ट सीन होता प्रेक्षकांनो, त्यामुळे आता सगळे जण हा एपिसोड एन्जॉय करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून आपली 1 लाखाची फॅमिली कंप्लीट होईल आणि लवकरच मला ते सिल्वर बटन मिळेल. असो तर प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक मात्र नक्की करा. तर सायलीने आता मधुभाऊंच्या विरुद्ध बंड पुकारलाय, त्यामुळे हा एपिसोड त्यांनी संपवलाय आणि पुढचा प्रोमो तर आपल्याला माहितीच आहे. सायली अर्जुनकडे तिच्या प्रेमाची कबुली देते, कारण अर्जुनला खूप मारहाण करत असतात. तेव्हा सायली मध्ये पडून अर्जुनला वाचवते आणि त्याला सांगते की माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तुमचं माझ्यावर आहे. त्यामुळे अर्जुन आता फुल जोशमध्ये. प्रेक्षकांनो, आता हे दोघं जण एक झालेत, त्यामुळे मला नाही वाटत मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी ही म्हण खरी आहे. तर बघूयात आगे आगे देखो होता है क्या. आज सगळे कामधाम सोडून आपण सगळेजण या एपिसोडची वाट बघत होतो. प्रेक्षकांनो, केवढं प्रेम आहे आपल्या या मालिकेवरती. खरंच जिंकलं या सगळ्या कलाकारांनी. असो पण आता सगळेजण मस्त त्यांचा संडे एन्जॉय करा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आणि आता मी चहा नाश्ता करायला मोकळी, त्यामुळे एन्जॉय करा. आणि कसा वाटला आवर्जून मला एपिसोड सांगा हा प्रेक्षकांनो. चला तर मग रजा घेते, भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.